दानोळी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चुरशीने 73.14% इतके मतदान झाले आहे। येथील कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर येथे 7, दानोळी हायस्कूल येथे 2 तर आदर्श गाव वसाहत येथे 1 अशा एकूण 10 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली। अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे चोख बंदोबस्त तैनात होता। सकाळच्या सत्रात मतदारांनी गर्दी केली होती तर दुपारी मतदान संथ गतीने सुरू होते। सायंकाळी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले। आबालवृद्धांसह महिला मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत होते। मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली होती। प्रशासनाकडून अपंग विकलांग असलेल्या मतदारांसाठी 2 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती। सायंकाळी 5:30 नंतर रांगेत असलेल्या मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या व मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। प्रशासनाच्या वतीने ईव्हीएम मशीन सील करून बंदोबस्तात शिरोळ येथे नेण्यात आले। एकूणच येथील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली। जिल्हा परिषद मतदारसंघातील कोथळी येथे 71.63%, कवटेसार 71.92%, तमदलगे 68.50%, उमळवाड 68.22%, नीम शिरगाव 64.14%, जैनापूर 68.20% असे मतदान झाले। स्वयंसिद्धी न्यूजसाठी दानोळीहून अभय वाळकुंजे। दानोळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान आज झाले, ते सगळे शांततेत पार पडले, त्यामुळे मी सर्वांचे आभार। नमस्कार। दानोळीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुका शांतपणे पार पडल्या। सर्व मतदार बंधू भगिनींचं त्याबद्दल धन्यवाद।